नमस्कार मित्रांनो, MPSC राज्यसेवा 2024 ही ऑब्जेक्टिव्ह टाईप पॅटर्न असलेली शेवटची परीक्षा आहे. मागील बऱ्याच वर्षापासून विद्यार्थी या पॅटर्ननुसार अभ्यास करत आलेले आहेत. या प्रवासात काही विद्यार्थी हे जुने आहेत तर काही नवीन आहेत आणि किंवा असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी नुकतेच आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे. या परीक्षेची तयारी करणारे सामान्य विद्यार्थी आहेत, गृहिणी आहेत, तसेच काही नोकरी करणारेसुद्धा आहेत. या सर्वांसाठी एकच इंटिग्रेटेड स्टडी प्लॅन सांगण्याचा मी आज प्रयत्न करतो आहे. बघा, हे वाक्य आहे, आपण आपले भविष्य बदलू शकत नाही, परंतु आपण आपल्या सवयी बदलू शकतो. निश्चितच आपल्या सवयी आपले भविष्य बदलतील. हे जे वाक्य आहे ते APJ अब्दुल कलाम यांचं आहे. यातून आपल्याला काय कळतं की आपण जे काही आपल्या अभ्यासाची पद्धत आहे, म्हणजे ही आपली जी सवय आहे, तिचा जर ॲप्रोच हा चांगला नसेल, अभ्यासाची पद्धत जर चांगली नसेल, तर नक्कीच आपण आपल्या भविष्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हीच जी अभ्यासाची पद्धत आहे ती आज आपल्याला बदलायची आहे. आपल्याला एक चांगली सवय लावायची आहे. येणाऱ्या ज्या 3 महिन्यामध्ये जे काही स्टडी प्लॅन असणार आहे तो आज आपण देतो आहे, तर त्यानुसार आपल्याला चालायचं आहे. तर बघा, आपण जाहिरात बघूयात की जी 2023ची जी जाहिरात होती ती कशा पद्धतीने होती आणि कशा पद्धतीने जागा आलेल्या होत्या. यामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 या वर्षापासून काय झालं आहे की आधी काय व्हायचं की राज्यसेवा गट अ आणि गट ब या ज्या जागा असायच्या त्याचं एक सेपरेट ॲड असायची आणि हे ज्या बाकीच्या एक्झाम होत्या, अभियांत्रिकी सेवा किंवा अन्न व औषध प्रशासकीय सेवा, यांच्या वेगवेगळ्या जाहिराती निघत होत्या. पण 2023पासून यांनी सगळ्या ज्या राजपत्रित जे पदं आहेत त्यांना सगळ्यांना एकत्रित केलं आणि त्याच्यानुसार जाहिरात टाकली. तर हा जो पेपर आहे तो 4 जून 2023ला झाला होता. त्याचा निकाल पण लागलेला आहे, पण त्याच्या मेन्सची डेट अजून आलेली नाही आहे. अशी शक्यता आहे की जानेवारी 2024मध्ये त्याची मेन्स होऊ शकते. यामध्ये जर आपण बघितलं तर पहिला जो विभाग आहे सामान्य प्रशासन विभाग. या सामान्य प्रशासन विभागामध्ये राज्यसेवा गट अ आणि गट ब याच्या जर जागा आपण बघितल्या, या इनिशियल आपण जाहिरात बघतोय, त्याच्यानंतर याच्यामध्ये जागा वाढलेल्या आहेत. पण आपण जी स्टार्टिंगला जी जाहिरात आली होती त्याच्यामध्ये किती त्यांनी पदं ठेवले होते ते आपण बघतोय. 295 जागा त्यांनी ठेवल्या होत्या गट अ आणि गट ब मध्ये. त्याच्यामध्ये मग उपजिल्हाधिकारीपासून तर शेवटी गटविकास अधिकाऱ्यापर्यंत ते जे पदं आहेत ते सगळे याच्यामध्ये येतात आणि आपल्यासाठी हीच एक महत्त्वाची आहे. याच्यामध्ये आता येणाऱ्या परीक्षेमध्ये म्हणजे 2024च्या परीक्षेमध्ये याच्यामध्ये अशी शक्यता आहे, असा अंदाज आहे की या जागा 400+ असतील. कारण की जे येणारं पुढचं वर्ष आहे ते इलेक्शन वर्ष आहे आणि इलेक्शन वर्ष असेल तर पेपर पण लवकर होणार. मेच्या आधीच पेपर होणार तुमचे आणि त्याचबरोबरीने 400+ जागा असण्याची पण शक्यता आहे. आणि ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची शेवटची परीक्षा आहे, त्याच्यामुळे दाट शक्यता आहे की जागा जास्तच असतील. पुढे मग स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी या जाहिरातीमध्ये मेकॅनिकलच्या जागा नव्हत्यात, पण येणाऱ्या ॲडमध्ये या मेकॅनिकलच्या जागा असू शकतात. इथे 130 जागा होत्यात. त्यानंतर 15 जागा विद्युतच्या आणि निरीक्षक जो होते वैद्यमापनशास्त्र गट ब त्याच्या 39 जागा होत्या आणि अन्न व औषध प्रशासकीय सेवा गट ब याच्या 194 जागा होत्यात. यावेळेस याच्यामध्ये पण काही बदल होऊ शकतो. पण आपला एक असा अंदाज आहे की राज्यसेवेसाठी 400+ जागा असण्याची शक्यता आहे आणि सगळे संवर्ग भरण्याची आपल्याला काय एक अपेक्षा आहे की सगळे संवर्ग त्यांनी यावेळेस भरले पाहिजे. खाली जर बघितलं आपण, त्यांनी त्यावेळेसच मुख्यच्या डेट दिल्या होत्या. त्याच पद्धतीने येणारी जाहिरातमध्ये पण आपल्याला आधीच मुख्य परीक्षा कधी होणार वगैरे त्याचा सगळा एक अंदाज येऊन जाणार आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न जो मुलांसमोर पडतो की हाऊ टू स्टार्ट. आता आपल्याला तर माहिती आहे की 3 महिन्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये पेपर होण्याची शक्यता आहे. तर मग या 3 महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये कशा पद्धतीने प्लॅन करायला पाहिजे आणि सुरुवात कुठून करायची हा प्रश्न सगळ्यांसमोर पडतो. तर एक मी विद्यार्थी या नात्याने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की मी कशा पद्धतीने प्लॅनिंग करतो किंवा तुम्ही कशा पद्धतीने प्लॅनिंग करायला पाहिजे. तर हाऊ टू स्टार्ट करताना सगळ्यात आधी महत्त्वाचा पॉईंट काय असतो, तो पॉईंट असतो की तुम्ही सिलेबस बघा. तुम्ही आधी सिलेबस बघा की त्या सिलेबसमध्ये जे पॉईंट दिलेले आहेत ते कशा पद्धतीने दिलेले आहेत. कारण की आयोग हा सिलेबसला धरून प्रश्न विचारतो. असतात काही मोजके प्रश्न की जे आउट ऑफ द सिलेबस असतात, पण सगळेच प्रश्न हे सिलेबसच्या बाहेरचे नसतात. जर त्यांनी तिथं उल्लेख केलेला असेल की मॉडर्न हिस्ट्री विचारणार आहे तर ते मॉडर्न हिस्ट्रीच विचारणार. त्याच्यामध्ये प्राचीन इतिहास ते
विचारणार नाहीत. तिथं समजा त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवर प्रश्न विचारणार असतील तर ते डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सवरच विचारतील. जर आपण सिलेबस वाचला नाही आणि सरसकट आपण अर्थशास्त्राचं पुस्तक घेतलं आणि सगळ्या कन्सेप्ट वाचत बसलो तर काय होणार आहे, तुम्हाला एक योग्य डायरेक्शन भेटणार नाही आहे. तुमचा वेळ पण तुमचा वाया जाणार आणि तुम्ही जे वाचलेलं आहे ते पेपरमध्ये पण पडणार नाही. त्याच्यामुळे जे तुम्हाला वाचायचं आहे ते तुम्ही सिलेबस बघूनच वाचलं पाहिजे. आता सिलेबस वगैरेवर आपण चर्चा भरपूर वेळा केलेली आहे, त्याच्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये ती चर्चा करणार नाही आहे. म्हणजे आपला पहिला पॉईंट काय असणार आहे की तुम्ही सिलेबसला चांगलं बघा की सिलेबसमध्ये काय पॉईंट दिलेले आहेत आणि एकदा मेन्सचा पण सिलेबस तुम्ही बघून घ्या. म्हणजेच प्री प्लस मेन्स, कारण की प्री पास झाल्याच्यानंतर तुम्हाला मेन्स जर तुम्ही पास झाले तरच तुम्हाला पोस्ट भेटणार. त्याच्यामुळे मेन्सचा पण सिलेबस तुम्ही आत्ताच बघून घ्या की मेन्समध्ये तुमच्यासमोर काय पुढे वाढून ठेवलं आहे. नाहीतर मग तुमच्याकडे कंबाईनचा पेपर आहेच, तुम्ही कंबाईन देऊ शकतात. तर तुमचं जे टार्गेट आहे ते तुम्ही आधी फिक्स करा की तुम्हाला नक्की राज्यसेवा करायची आहे की तुम्हाला कंबाईनचा पेपर करायचा आहे. आता राज्यसेवा जर बघितली 2024ची ही परीक्षा ही शेवटची असणार आहे MCQ टाईपची, आणि कंबाईन बी जर म्हणलं तर ही शेवटपर्यंत ती MCQच पॅटर्नची असणार आहे. उलट ती आता तिचा मेनचा पेपर जो आहे तो थोडा सोपा करण्यात आलेला आहे. कारण की मागच्या वेळेस काय व्हायचं, ST असू दे किंवा PSI असू दे, त्यांना एक वेगळाच कायदे वगैरे वाचावं लागायचे किंवा वेगळा त्यांना सेपरेट अभ्यास करावा लागायचा. पण आता काय केलेलं आहे, कंबाईन बी आणि कंबाईन C याचे जे मेन्स पेपर होणार आहे आणि यांचे जे काही प्री होणार आहे हे सगळे सारखेच असणार आहे आणि MCQ असणार आहे. त्याच्यामुळे हा पण एक पॅटर्न सोपा आहे. जर तुम्हाला लवकरात लवकर पोस्ट हवी असेल तर तुम्ही याकडे पण वळू शकतात. पण नाही, तुम्हाला जर क्लास 1च पोस्ट पाहिजे असेल, राजपत्रित जर पोस्ट पाहिजे असेल, गॅजेटेड पोस्ट, तर तुम्ही नक्की राज्यसेवेचा विचार करू शकता. आणि तुम्ही जर मागच्या काही महिन्यापासून जर अभ्यास करत असाल मेन्सचा तर तुम्हाला हे सोपं जाणार आहे. पण तुम्ही आजपासूनच जर स्टार्ट करत असाल राज्यसेवा 2024चं तर तुमच्यासाठी ते थोडं अवघड जाऊ शकतं. कारण की राज्यसेवाचा सिलेबस फार मोठा असतो. जरी तुम्ही प्री पास झाले तर त्याच्यानंतरचं जी काही मेन्सची तयारी असते ती तुम्हाला करायला फार अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे तुमचा आत्ताच तुम्ही तो फोकस डिसाईड करा की तुम्हाला नेमकी कंबाईन करायचं आहे की राज्यसेवा 2024 करायची. आता राज्यसेवा 2024चा सिलेबस तुम्ही बघितला, मेनचा पण तुम्ही सिलेबस बघितला. त्यानंतर पुढचा गोष्ट काय असते की PYQ बघायचं आहे तुम्हाला. प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर बघायचे. आयोगाच्या वेबसाईटवर पण आहेत आणि आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे ऑफिसर्स ड्रीम, त्याच्यावर आपण सगळे पेपर टाकलेले आहेत, विथ आन्सर की पण आपण टाकलेले असते. त्याच्यामुळे आमच्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते पेपर्स पण बघू शकतात. आणि आपण जे राज्यसेवेचे पेपर्स आहेत त्याचं पण आपण ॲनालिसिस घेतलेले आहे. आणि जसे काही एक्झाम होतात त्याच्यानंतर आपण एक्सपेक्टेड आन्सर कीच्या थ्रू काही ॲनालिसिसचे पण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो. तर ते पण तुम्ही व्हिडिओ बघू शकतात, ॲनालिसिस कसं करायचं PYQचं. तर PYQ करताना आता आपल्याला माहिती की 2024मध्ये आपला पेपर आहे, 3 महिन्याने आपला पेपर आहे. तर आपण काय करायचं, स्टार्ट करताना आधी PYQ बघायचे आहेत आपल्याला. म्हणजेच 2017 तर 2022पर्यंत किंवा 23पर्यंतचे झालेले जेवढे काही पूर्वचे पेपर आहेत सगळे पेपर्स आपल्याला बघायचे आहेत. या सगळ्या पेपर्समध्ये कशा पद्धतीने आयोगाने टॉपिकवर धरून प्रश्न विचारलेत का, त्याचं उत्तर कशा पद्धतीने दिलेले आहे, कोणते प्रश्न कॅन्सल झाले, कोणत्या प्रश्नांचं उत्तर चेंज झालेलं आहे, हा सगळा जो अभ्यास आहे तो येतो PYQमध्ये. म्हणजे तुमचा सिलेबसचा एक पॉईंट कवर होतो आहे. आता आपण बघू की जे पॅटर्न होता 4 जूनला जो पेपर झाला होता 2023ला राज्यसेवा 2023चा, त्याचं जे काय पॅटर्न होतं ते कशा पद्धतीने होतं. म्हणजे तुम्हाला एक आता PYQ करतानाच तुम्हाला ही आयडिया येऊन जाईल की कोणत्या सब्जेक्टवर कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारतात. आता बघूयात आपण की आपल्याला टॉपिक किती आहेत. जर आपण बघितलं पूर्वपरीक्षेला हे 6 टॉपिक आहेत. 6 टॉपिक आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. या 6 टॉपिकचं जर बघितलं आपण तर इतिहास, हिस्ट्रीवर किती प्रश्न येतात तर ते 15 प्रश्न येतात. भूगोल आणि पर्यावरण या दोघांचे मिळून जर बघितलं तर भूगोलावर 15 प्रश्न येतात आणि पर्यावरणावर 5 प्रश्न येतात. असे टोटल हे 20 प्रश्न विचारले जातात. जनरल सायन्स, सामान्य विज्ञानावर जर बघितलं, आता सामान्य विज्ञान वेगळं आणि तुमचं विज्ञान आणि तंत्रज्ञान वेगळं. हे टेक्नॉलॉजीचा पार्ट हा वेगळा असतो जो की तुम्हाला मेन्समध्ये आहे. पण पूर्वमध्ये आपल्याला फक्त सामान्य विज्ञान आहे. आणि सामान्य विज्ञान कुठून येणार आपल्याला, जे काही आपले स्टेट बोर्ड आहेत 11वी 12वीपर्यंतचे, 8वीपासून किंवा 7वीपासून तर 12वीपर्यंतचे जे काही स्टेट बोर्ड आहेत त्या स्टेट बोर्डमधले जे काही सामान्य ज्ञान आहे आपल्याला विज्ञान, ते सगळं विज्ञान म्हणजे आपलं सामान्य ज्ञान. ह्याच्यामध्ये 20 प्रश्न येतात. सर्वात जास्त वेटेज या टॉपिकवर आहे सामान्य विज्ञानला. त्याच्यामध्ये मग त्यांनी मेन्शन असं केलेलं आहे सिलेबसमध्ये, फिजिक्स, केमिस्ट्री, त्यानंतर झूलॉजी,
बॉटनी आणि हायजीन अशा पद्धतीने त्यांनी ते ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे सिलेबसमध्ये. त्यानंतर आपला येतो अर्थशास्त्र. अर्थशास्त्रामध्ये डेव्हलपमेंटल विकास अर्थशास्त्र आपल्याला विचारलेले 15 प्रश्न त्याच्यावर येतात. राज्यघटनेवर 15 प्रश्न येतात आणि चालू घडामोडी जे आहेत त्याच्यावर 15 प्रश्न येतात. चालू घडामोडी हे कुठपर्यंत करायचं आहे आपल्याला, मागच्या 2 वर्षाचं, 2 वर्षाचे आपल्याला करंट अफेअर्स करून ठेवायचे आहेत. हा झाला आपला पॅटर्न. एकूण प्रश्न 100 आहेत, 200 गुण असे असतात आणि 2 तास, म्हणजे तुमच्याकडे 120 मिनटं आहेत. 120 मिनटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व करायचे. आणि आता या नवीन पॅटर्ननुसार काय झालेलं आहे की तुमचा फक्त GSचाच पेपर चेक केला जातो. म्हणजे पेपर 1 जे प्रीमध्ये पेपर 1 होतो, पेपर 1च तुमचा चेक केला जाणार आणि म्हणजे त्या पेपरच्याच मार्कावर तुमचं पुढचं मेरिट ठरणार आहे. आणि जो काही CSATचा पेपर असतो, CSATचा पेपर तो क्वालिफाईंग केलेला आहे. क्वालिफाईंग केलेल्यामुळे त्याच्यामुळे 66च्या पुढे तुम्हाला मार्क जर असले 66 प्लस तर तुम्ही तुमचा पेपर तुमचा 1 चेक होणार. हा पेपर 2 असतो CSATचा. जर तुम्ही CSATमध्ये 66 प्लस मार्क घेतले तरच तुमचा पेपर 1 चेक केला जातो आणि पेपर 1च्याच मार्क्सवर तुम्ही मेन्सला आहात की नाही आहे हे डिसाईड होत असतं. त्याच्यामुळे आपलं जास्त भर कशावर असणार आहे, GSवर असणार आहे. CSATबद्दल पण आपण थोडं पुढं बोलूयात. म्हणजे एक पॅटर्न तुमचं क्लिअर झालं की सुरुवात कशी करायची, तुम्हाला आधी सिलेबस, त्यानंतर तुम्हाला तुमचं PYQ बघायचे आहेत. PYQचे बघितल्याच्यानंतर तुम्हाला पॅटर्नही मी सांगितलं कशा पद्धतीचे प्रश्न येत आहेत. मग आता 6 टॉपिक जर असेल तर त्या 6 टॉपिकला कशा पद्धतीने आपण वेळेचं मॅनेजमेंट करणार आहे ते आता पुढं बघू. आता त्यापूर्वी काय आहे की सर्वात महत्त्वाचं बुक लिस्ट. खूप मुलांचा प्रश्न असा असतो की सर पुस्तकं कोणते वापरू. आता हे जे मी रेफर केलेले होते आणि जे रेफर करून की मी मेन्सला गेलेलो होतो तर ते पुस्तकं मी आज तुमच्यासमोर सांगतो आहे की या पुस्तकाच्या बाहेरचं मला तरी नाही वाटलं की काय आलं म्हणून. त्याच्यामुळे प्रीसाठी तरी हे पुस्तकं मी तुम्हाला सजेस्ट करेल. आपण आता इतिहासाचं बघूयात. इतिहासाचं जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं जे पुस्तक आहे ते 11वीचं जुनं इतिहासाचं पुस्तक आहे स्टेट बोर्डचं. तर ते फार महत्त्वाचं आहे कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो फार चांगल्या पद्धतीने तुमचा कवर होईल. महाराष्ट्राची हिस्ट्री सगळी कवर होईल त्याच्यामध्ये तुमची. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे बघा, समाधान महाजन सरांचं पुस्तक. या पुस्तकामध्ये तुमचं सगळंच कवर होईल, पूर्ण आधुनिक भारताचा इतिहास. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा पण इतिहास कवर होईल विथ तुमचं समाजसुधारक पण त्याच्यामध्येच कवर होतील. आणि जो काही महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा वगैरे जे टॉपिक आहेत म्हणजे मेन्सचा जो सिलेबस आहे तो सगळ्या याच्यामध्ये कवर होतो हिस्ट्रीच्या बाबतीत. आणि हे गाठाळ सरांचं पुस्तक आहे, डॉक्टर SS गाठाळ सरांचं. याच्यामध्ये आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास यातले पण आयोग काय करतो, लाईन टू लाईन प्रश्न विचारलेले आयोगाने पण या पुस्तकातून. म्हणून हे 3 पुस्तकं एक मॉडर्नसाठी आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी बेसिक पुस्तकं आहेत असं मी सांगतो. आणि त्याचबरोबरीने आपल्याला काही पार्ट जो आहे तो प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासावर पण येत असतो. मग त्यासाठी तुम्ही काय करा, एक 6वीचं पुस्तक आहे स्टेट बोर्डचं एन्शियंटचं आणि एक 11वीचं नवीन पुस्तक आहे इतिहासाचं. त्याच्यामध्ये तुमचं प्राचीन आणि मध्ययुगीनचा इतिहास जो आहे तो कवर होईल. 6वी आणि 11वीचं नवीन पुस्तक, या नवीन पुस्तकामध्ये तुमचं प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास कवर होईल. आणि जर तुम्हाला अजून एक्स्ट्रा जर वाचायचं असेल तर तुम्ही लुसेंट पब्लिकेशनचं एक बुक आहे जनरल नॉलेजचं. तर त्या जनरल नॉलेजच्या पुस्तकामध्ये तुम्ही एन्शियंट आणि मिडिवल इतकी हिस्ट्री तुम्ही याच्यातून वाचू शकतात. हार्डली त्याच्यावर 5 प्रश्न येतात. समजा 3 क्वेश्चन प्राचीनवर आणि 2 प्रश्न मध्ययुगीनवर, किंवा हे त्याचं जे पॅटर्न ते चेंज होत राहतं. कधी 5 येतात, कधी 6 येतात, कधी 7 येतात, अशा पद्धतीचं ते पॅटर्न असतं. त्याच्यामुळे ते पण तुम्ही त्याच्याकडे पण लक्ष द्या. इतिहासासाठी हे बेसिक पुस्तक मी सांगितले. त्यानंतर भूगोल आणि पर्यावरण. भूगोलसाठी हे जे 11वीचं पुस्तक आहे स्टेट बोर्डचं नवीन पुस्तक, याच्यामध्ये तुम्हाला जे भूरूपे आहेत, भूरूपे आणि प्राकृतिक भूगोल हे तुमचं काय होऊन जाईल, याच्यातून क्लिअर होऊन जाईल. इथं चांगल्या पद्धतीने ते सगळे चित्रासकट दिलेलं आहे. पुढे जर बघितलं तर महाराष्ट्राचा भूगोल, कारण आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भासह आहे त्याच्यामुळे हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे AB सौदी सरांचं. तर AB सौदी सरांचं जे पुस्तक आहे महाराष्ट्राचा भूगोल एकदम मोस्ट इम्पॉर्टंट पुस्तक आहे. याच्यामध्ये नद्या, त्यानंतर पर्वत, त्याच्यानंतर थंड हवेचे ठिकाण, वन, खनिज, त्याचबरोबर उद्योगधंदे वगैरे सगळं टॉपिक याच्यामध्ये तुमचं कवर होईल. लोकसंख्याशास्त्र पण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. त्यानंतर हे जे 2 पुस्तकं आहेत 11वी आणि 11वीचे पुस्तक आहेत हे NCERTचे पुस्तक आहेत बघा, NCERTचे.
हे तुम्ही झेरॉक्स पण काढू शकतात. कुठं जर तुम्हाला टेलिग्राम वगैरेवर जर भेटले तर तुम्ही याचे झेरॉक्स काढूनही तुम्ही ते वाचू शकतात. हे NCERTचे पुस्तक आहेत 11वीचं एक पुस्तकाचं नाव आहे की फिजिकल जिओग्राफी आणि एकाचं नाव आहे फिजिकल इन्व्हायरमेंट. तर या 2 पुस्तकामध्ये तुमचं काय कव्हर होणार, तर तुमचं हवामान कव्हर होणार. त्याचबरोबरीने प्राकृतिक भूगोल तुमचं कव्हर होणार आणि जगाचे जे काही आपल्याला प्राकृतिक विभाग पाडलेले जगाचा भूगोल वगैरे पण तुमचा याच्यामधून कव्हर होणार. आणि याचबरोबरीने तुम्ही एक मॅप रेफर करा, कोणता पण जो तुम्हाला वाटेल तो जगाचा मॅप, कारण आपल्याला जास्त जगाच्या याच्यावर पण भूगोलवर प्रश्न विचारत असतात. जगाच्या जे काही पूर्ण प्रादेशिक विभाग पाडलेले त्याच्यावर पण प्रश्न येत असतात. जगातल्या ज्या काही नद्या आहेत, जगातल्या जे काही पर्वत आहेत त्याच्यावर प्रश्न येत असतात. त्याच्यामुळे तुम्ही मॅप जरूर रेफर करा. ऑक्सफर्डचा मॅप तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पर्यावरणावर 5 प्रश्न येतात आणि ते फार इझी असतात तसं म्हणलं तर, कारण त्याच्यामध्ये काही प्रश्न प्रदूषणावर असतात आणि काही संस्थावर असतात आणि काही कन्सेप्टवर असतात. तर या 5 प्रश्नासाठी तुम्ही पर्यावरण परिस्थितिकी तुषार घोरपडे सरांचं जे पुस्तक आहे ते तुम्ही रेफर करू शकतात. किंवा तुम्हाला जर दुसरं कोणतं पुस्तक मार्केटमध्ये असेल तर तेही तुम्ही पर्यावरणासाठी यूज करू शकतात. किंवा मग तुम्ही स्टेट बोर्ड पण यासाठी यूज करू शकतात. पर्यावरणाचा जिथं सिलेबस कवर होतो तर ते स्टेट बोर्ड तुम्ही वाचू शकतात. त्यानंतर राज्यघटनेसाठी मी 2 पुस्तकच रेफर करेल तुम्हाला फक्त, कारण की ते तुम्हाला मेन्सला पण कामा येणार आहे. तर लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे जे की त्याच्यातून तुमचं सगळं राज्यघटना कवर होते. इवन त्याच्यामध्ये पंचायत राज बाकी सगळ्या घटनात्मक संस्था सगळंच तुमचं याच्यातून कवर होतं या पुस्तकातून. आणि त्याचबरोबरीने जर तुम्हाला पंचायत राज अजून चांगलं करायचं असेल तर किशोर लवटे सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकतात. सगळं लेटेस्ट एडिशन तुम्ही घ्या. त्यानंतर अर्थशास्त्र आपल्याला विकासात्मक अर्थशास्त्र डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे देसले सरांचं पुस्तक आहे इकॉनॉमिक्सचं त्याच्यातलं पार्ट 2 आपल्याला घ्यायचं आहे बघा, पार्ट 2. आणि हे पार्ट 2 पुस्तक तुम्हाला पुढे मेन्समध्ये HRDला पण हे यूज होणार आहे, कारण की या पुस्तकामध्ये योजना फार चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहेत आणि लोकसंख्या आणि बाकीच्या गोष्टी पण याच्यामध्ये चांगल्या दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे योजनासाठी पण हे पुस्तक कसं आहे, छान आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला इकॉनॉमिक्ससाठी वापरायचं आहे. याच्यामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी वगैरे यांचे पण आकडेवारी चांगले दिलेले आहेत. त्यानंतर जे काय आपल्या कॉन्फरन्स आहेत पर्यावरणाच्या बाबतीत त्या पण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने दिलेल्या आहेत. त्याचबरोबरीने जे आपलं गोल असतात त्याला आपण SDG गोल म्हणतो, SDG आणि MDG, तर ते पण याच्यामध्ये कवर होतात. पुढे आपण बघूया चालू घडामोडीसाठी काय करायचं. आता 5वा टॉपिक आपण बघतोय हा चालू घडामोडीसाठी काय करायचं. तर चालू घडामोडीसाठी मध्ये काय करायचं, तुम्ही 2 गोष्टी करू शकतात. एक तर मंथली मॅगझिन कोणती आहे ही बघा, यशाची परिक्रमा म्हणून आहे पृथ्वी प्रकाशनाची. तर ही फार बेस्ट आहे, कारण की तर तुम्ही याचा नीट बारीक जर अभ्यास केला या यशाची परिक्रमा या मॅगझिनचा तर तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये फायदा होतो, कारण की त्याच्यातूनच प्रश्न आलेले असतात. तुम्ही रेफर केलेला पाहिजे फक्त. तर ही मंथली मॅगझिन झाली. आणि एक तुम्हाला वर्षाच्या शेवटी एक इयरबुक येत असतं जे की आता 2023चं जे काही पूर्ण चालू घडामोडी आहेत त्याचं इयरबुक हे आपल्याला जानेवारी 2024मध्ये उपलब्ध होईल मार्केटमध्ये. तर मी तुम्हाला सजेस्ट करतो की अभिनव पब्लिकेशनचं एक आहे जे की येईल 2024मध्ये. त्याच्यामध्ये पूर्ण वर्षाचं चालू घडामोडी दिलेल्या असतील तर ते तुम्ही रेफर करा जानेवारी महिन्यामध्ये. तोपर्यंत तुम्ही मंथली मॅगझिन ही वापरू शकता. त्यानंतर सामान्य विज्ञानासाठी एक तर तुम्ही स्टेट बोर्ड यूज करायचे आहेत. स्टेट बोर्डमध्ये 7वीपासून तर 12वीपर्यंतचे जे काही स्टेट बोर्ड आहेत त्याचे सगळे तुम्हाला रेफर करायचे, कारण स्टेट बोर्डमधूनच मॅक्झिमम प्रश्न येत असतात सामान्य विज्ञानमध्ये. काही प्रश्न येतात NCERTमधून, पण ते तुम्ही NCERT वाचायला जर आता सुरुवात केली तर तुमच्याकडे तेवढा वेळ पण नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही मग भस्के सरांचं हे पुस्तक घेऊ शकतात. आता भस्के सरांनी हे 2 पुस्तक आणलेले आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. तर एक तर जर तुमच्याकडे जुनं असेल तर बेटर आहे, नवीन असेल तर तुम्ही नवीन घेऊ शकतात. सामान्य विज्ञानासाठी हे पुस्तक आहे आणि स्टेट बोर्ड आहे बघा. अशा पद्धतीने आपण काय केलं, एक सोर्सेस बघून घेतले, सिलेबस बघितला, PYQ बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे की आता या 3 महिन्याचं पुढचे जे 3 महिने त्याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला, तर त्याच्याबद्दल आता बोलूया. आता यामध्ये जर बघितलं तर मी माझ्या सोयीनुसार काही गट पाडलेले आहेत. जसं की आपण आत्ताच वर बोललो की आपल्याकडे 6 टॉपिक आहेत. जर आपल्याकडे 6 टॉपिक असेल तर त्या 6 टॉपिक करण्यासाठी, त्याला सोपं करण्यासाठी आपण काय केलं, त्याचे काही गट पाडलेत. जसं की पहिला गट, दुसरा गट आणि तिसरा गट. तर पहिल्या गटामध्ये मी सामान्य विज्ञान ठेवलं की जे मुलं
कॉमर्सचे असतात किंवा आर्ट्सचे असतात, त्यांना जास्त सामान्य विज्ञानाबद्दल जास्त त्यांनी वाचलेलं नसतं, तर त्यांच्यासाठी आपण त्याला फर्स्ट कॅटेगरीमध्ये टाकलं पहिल्या गटामध्ये, ज्याला की आपण थोडं हार्ड असं म्हणूयात. त्यानंतर 2 नंबरची जी कॅटेगरी ती सगळ्यात इझी आहे, जी की भरपूर मुलं त्याच्यामध्ये मॅक्झिमम मार्क घेतात. पॉलिटी, जिओग्राफी आणि आपलं पर्यावरण यामध्ये मुलं मॅक्स टू मॅक्स मार्क घेत असतात, त्याच्यामुळे त्याला एका गटामध्ये ठेवलं. आणि त्यानंतर आहे इकॉनॉमिक्स. भरपूर मुलांना इकॉनॉमिक्स पण अवघड जातं. चालू घडामोडी पण भरपूर मुलांना अवघड जातं, कारण की काही फॅक्च्युअल डेटा असतो तो त्यांनी केलेला नसतो. आणि इतिहास पण काही मुलांना अवघड जात असतो, त्याच्यामुळे याला पण आपण हार्ड कॅटेगरीमध्ये ठेवलं. आणि हा जो दुसरी कॅटेगरी ती इझी कॅटेगरीमधली. तर यामध्ये जर बघितलं आपण तर सामान्य विज्ञानावर प्रश्न किती येतात? 20 प्रश्न येतात, म्हणजेच मार्क्स किती होणार त्याचे? 40 मार्क्स होणार. त्यानंतर पॉलिटी, जिओग्राफी आणि पर्यावरणावर 35 प्रश्न विचारले जातात, त्याचे गुण किती होतात? 70 गुण होत आहेत. आणि जो काही इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर्स आणि हिस्ट्रीचा जो पार्ट आहे त्याच्यावर 45 प्रश्न विचारले जातात आणि त्याचे गुण होत आहेत 90. टोटल जर बघितलं तर 200 गुण होत आहेत. मग आता तुम्ही याच्यावर डिसाईड करा की तुम्हाला कोणत्या गटाला जास्त प्राधान्य द्यायचं आहे. जर कधी तुम्ही हा 2 नंबरचा जर गट निवडला, हा 70 गुणांचा, तर तुम्ही इथे 70 पैकी 70ही घेऊ शकतात, कारण की हा थोडा सोपा पाठ असतो. फक्त आयोगाने क्वेश्चन कॅन्सल किंवा चेंज नाही केले पाहिजे, तर तुम्हाला 70 पैकी 70 इथे पडू शकतात, जर तुम्ही अभ्यास तुमचा चांगला असेल तर. कारण की याच्यामध्ये जास्त काही अवघड प्रश्न नसतात, सोपे सोपे प्रश्न असतात. फक्त कलमांचे थोडे अवघड जाऊ शकतात आणि पंचायत राजचे. बाकी ते जर सोडलं तर तुम्ही आउट ऑफ याच्यामध्ये घेऊ शकतात. म्हणजे हा तुमचा एक इझिएस्ट पार्ट झाला. त्यानंतर 2 नंबरचा तुम्ही डिसाईड करू शकता. 3 नंबरचा तो पार्ट जे की 45 प्रश्न आहे, याच्यामध्ये समजा हिस्ट्री आणि करंट अफेअरचा जर तुमचा कमी अभ्यास असेल तर तुम्ही इथे 90 पैकी 80पर्यंत 70पर्यंत तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकतात. म्हणजे कमीत कमी या 45 क्वेश्चनपैकी तुम्ही 35 क्वेश्चन तरी बरोबर आणायला पाहिजेत याच्यापैकी, कारण की आपण हा थोडा मिडियम कॅटेगरी किंवा हार्ड कॅटेगरीमध्ये पकडलेला आहे. आणि सायन्सचं असं आहे की तुमचं सायन्स किती स्ट्रॉंग आहे, किती डीपमध्ये तुम्ही सायन्स केलेलं आहे, त्याच्यावर तुमचे ते अटेम्प्ट हा तुमचा डिपेंड आहे. त्याच्यामुळे हे जे 20 प्रश्न आहेत हे तुम्ही बघा तुमच्या अभ्यासानुसार तुम्हाला किती पडू शकतात. म्हणजे आता हे गट का पाडले आपण, की या गटानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. की समजा तुमचा जर 2 नंबरच्या गटानुसार अभ्यास करत असाल तुम्ही, तर पॉलिटी, जिओग्राफी, पर्यावरणाला एकदम स्ट्रॉंग करून ठेवा. त्यानंतर तुमचं इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स आणि हिस्ट्रीला स्ट्रॉंग करून ठेवा. आणि सामान्य विज्ञानामध्ये जे काही बेसिक पार्ट आहे तो बेसिक पार्ट चांगला करून ठेवा. जर त्यांनी फारच एकदम डीपमध्ये प्रश्न विचारले तर ते तुमचे अटेम्प्ट होणार नाही आहे, कारण की आपण बघितलं मागच्या पेपरमध्ये पण त्यांनी काही प्रश्न खूप हार्ड डिफिकल्ट टाकले होते, जे की आपण कुठे वाचलेले पण नव्हते. त्याच्यामुळे तसं पण येणाऱ्या काळामध्ये पण असे प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळे ते तुम्ही डिसाईड करा की तुमचा वीक पार्ट कोणता आहे आणि तुमचा स्ट्रॉंग पार्ट कोणता आहे. आता काय होईल, जेव्हा तुम्ही PYQ करशाल तेव्हा तुम्हाला कळूनच जाईल की तुमचे वीक सब्जेक्ट कोणते आणि स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणते. आता हे एक पॅटर्न झालं. त्यानंतर सीसॅटसाठी काय करणार, तर सीसॅटमध्ये जर बघितलं आपण पॅटर्न कसा आहे, तर उतारांवर 50 प्रश्न येत असतात, तर 125 गुण त्याचे होतात. डिसिजन मेकिंगचे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते याच्यामध्ये, ते याचे 12.5 मार्क होतात. आणि जे अंकगणित आणि बुद्धिमत्ता याच्यावर 25 प्रश्न विचारत असतात आणि या 25 प्रश्नाचे गुण होतात 62.5, असे टोटल 200 गुण होतात. आता तुमचा प्लस पॉईंट तुम्ही काय करू शकतात की उतारांना तुम्ही प्लस पॉईंट करू शकता, कारण याच्यामध्ये 125 मार्क आहे. जर तुम्ही याच्यामध्येच चांगलं तुमचा अभ्यास ठेवला, उतारांची प्रॅक्टिस, पॅसेजची प्रॅक्टिस जर तुम्ही चांगली करून ठेवली, तुम्हाला काय होऊ शकतं, 66 प्लस मार्क याच्यातच भेटून जातील. तुम्हाला हे अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी वेगळा वेळ देण्याची गरजच पडणार नाही. तर तुमचं उतारे पॅसेज फार स्ट्रॉंग झालेले असतील तर. आणि तुमच्याकडे असतात 2 तास. या 2 तासापैकी जर तुम्ही 1.10 म्हणजे 1 तास 10 मिनटं जर तुम्ही दिले पॅसेजसाठी, तर याच्यामुळे तुम्हाला 100% 80 प्लस मार्क पडतात, जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केलेली असेल तर. म्हणजे माझं म्हणणं असेल की तुम्ही उतार्याकडे चांगलं लक्ष द्या. समजा तुम्हाला उतार्यामध्ये 60 मार्क पडले, पण डिसिजन मेकिंग तुम्हाला वाचून टाकतं, कारण की डिसिजन मेकिंगमध्ये मॅक्झिमम मुलांना 10 प्लसच मार्क असतात, कारण त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसतं आणि मुलांना 10 प्लस मार्क असतातच. मग 60 प्लस 10 किती आले? 70. तुम्ही ते 70च्या पुढे म्हणजे तुम्ही कसाही करून तुम्ही जो 66चा जो काही क्वालिफाईंग मार्क्सचा जो काही त्यांची लिमिट आहे ती तुम्ही इझिली क्रॉस करू शकता. त्याच्यामुळे तुमचं उतार्यांकडे जास्त लक्ष पाहिजे. डिसिजन मेकिंग तर तुम्ही प्रॅक्टिस कराच. आणि अंकगणित आणि बुद्धिमत्तापैकी आपण इतके पण ढ नाही आहे की तुम्ही 25 पैकी 10 आपण सॉल्व्ह करू शकणार, तर तुम्ही 25 पैकी 10 ते इझिली सॉल्व्ह करू शकता. तर त्याच्यामुळे मला तरी वाटतं सीसॅटचं काही एवढं सध्या ताण घेण्याची काही गरज नाही आहे, कारण की आपला जास्त जो फोकस असणार आहे तो GSवरच असणार आहे.
आता पुढे जाऊयात की आपण आता 3 महिन्याचं नियोजन करायचं आहे. तर आता नोव्हेंबर महिना आहे आपल्याकडे, डिसेंबर महिना आहे आणि जानेवारी महिना आहे आणि असा अंदाज आहे की फेब्रुवारी महिन्यात तुमचा पेपर होऊ शकतो. आता जर आपण बघितलं 21 फेब्रुवारी इथून आपले 12वीचे पेपर चालू होत आहेत. म्हणजे हे सगळे दिवस जे आहेत ते बिझी असणार आहे. त्याच्यामुळे होणार तर या 21 फेब्रुवारीच्या आधीच पेपर होऊ शकतात, कारण त्याच्यानंतर मग आपल्याला जे प्रशासन असतं त्याला सेंटर अवेलेबल होणार नाही. त्याच्यामुळे आपले पेपर त्या कालावधीमध्ये म्हणजे 12वीचे पेपर आणि 10वीचे पेपर जर बघितलं तर 1 मार्चपासून ते चालू होत आहे. त्याच्यामुळे 1 मार्चचा पण जर मार्च महिना जरी बनला तरी तो अर्धा मार्च महिना आपला या 10वीच्या आणि 12वीच्या पेपरमध्ये बिझी असणार आहे. त्याच्यामुळे ही तारीख सोडून बाकीचे जे तारखा असतील त्याच्यामध्ये आपले एक्झाम होऊ शकतात. आणि आपल्याला माहिती आहे की आधीच जे काही राज्यसेवा 2023 आहे किंवा बाकीचे जे काही अभियांत्रिकी, अन्न पुरवठा त्यांचे जे मेन्सचे पेपर आहेत किंवा काय म्हणतात त्याला फॉरेस्टचे जे काही मेन्सचे पेपर ते पण अजून झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे ते पण ते जानेवारीमध्ये कुठेतरी ॲडजस्ट करण्याचा आयोगाचा तो प्रयत्न असू शकतो. त्याच्यामुळे आपल्याकडे उरतो काय मग फेब्रुवारी महिना उरतो आहे. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्यसेवेची पूर्व होऊ शकते. आता आपण प्लॅनिंग कसं करणार, तर नोव्हेंबर महिन्याचा जर आपण विचार केला तर नोव्हेंबर महिन्याचा विचार करताना आता जो मी काही व्हिडिओ बनवतो आहे तो व्हिडिओ बनवताना 3 तारखेचा आपला व्हिडिओ असणार आहे हा. तर 5 तारखेला आपल्याला माहिती आहे की कंबाईन बीचा पेपर आहे, बघा बीचा मेन्सचा पेपर आहे आणि भरपूर विद्यार्थी हे सध्या मेन्सची तयारी करत आहेत. त्यांचा पेपर आहे 5 नोव्हेंबरला आणि जे काही उरलेले मुलं आहेत जे की क्लर्कमध्ये वगैरे झालेले आहेत तर त्यांचा 17 डिसेंबरला तर त्यांचा जर बघितला आपण तर 17 डिसेंबरला तो पेपर असणार आहे. कंबाईन सी मेन्सचा पेपर तो 17 डिसेंबरला असणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांचा पण विचार करून आपण हे नियोजन करूयात. आता बघा आज 3 तारीख आहे, तर आपण असं समजू की बहुतेक विद्यार्थी हे कंबाईन बीच्या मेन्समध्ये किंवा नसतीलही, तर आपण 6 तारखेपासूनचं नियोजन करूयात की 6 नोव्हेंबरपासून स्टार्ट करूयात आपण. जर आपण 6 नोव्हेंबरपासून आपल्याला जर स्टार्ट करायचं असेल आणि नुकतेच तुम्ही सुरुवात करत असाल आणि जर काही जे विद्यार्थी मित्र हे कंबाईन बीच्या मेन्सला नसतील तर त्यांनी आजपासून पण सुरुवात ते करू शकतात. तर त्यांच्यासाठी माझं एक सजेशन असेल की त्यांनी सर्वात आधी काय करायला पाहिजे, जे PYQ आहेत 2017पासूनचे तर 2023पर्यंतचं जेवढे पण काही पूर्वचे पेपर्स आहेत ते किती होतात, टोटल 7 पेपर्स होतात. ते 7 पेपर्स होतात. तर त्यांनी सरळ काय करायचं की 7 दिवस ठरवून घ्यायचे, प्रत्येक दिवशी तुमचा एक राज्यसेवा पूर्वचा पेपर झाला पाहिजे. आता ॲनालिसिस कसं करायचं, तर ॲनालिसिसला पूर्ण दिवसही जाऊ शकतो. आता भरपूर विद्यार्थी म्हणतील की ॲनालिसिस काय करायचं, उत्तर तर दिलेले, ऑप्शन दिलेले, तर मग 1 मिनटात होऊन जाईल किंवा 1 तास लागेल मॅक्स टू मॅक्स, असं नाही आहे. तुम्हाला पूर्ण दिवस त्याच्यासाठी तुम्ही घालवू शकतात. कारण की तुम्हाला काय करायचं आहे, जे ऑप्शन विचारलेले आहेत ते ऑप्शन हे कुठून आले, कशा पद्धतीने आले, त्याला तुम्हाला पुस्तक रेफर करावं लागणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते ॲनालिसिस करावं लागणार आहे. म्हणजे प्रश्न वाचायचा, त्यानंतर ऑप्शन वाचायचे, हे ऑप्शन का टाकलं या ऑप्शनबद्दल पण माहिती तुम्हाला घ्यायची. समजा ऑप्शनमध्ये काही समाजसुधारकांचे नावं आहेत तर ते समाजसुधारक पण तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. ऑप्शनमध्ये जर एखादं कलम आहे त्या कलमबद्दल पण तुम्हाला वाचून घ्यायचं. ऑप्शनमध्ये काही तरतूद असेल तर ती तरतूद तुम्हाला वाचून घ्यायची. तर याला म्हणतो आपण ॲनालिसिस. म्हणजे एका दिवशी आपण एक PYQचा पेपर करतो आहे. म्हणजे समजा आपण जर 6 तारखेपासून पकडलं 6 नोव्हेंबरला तुमचा 2017चा पूर्वचा पेपरचा ॲनालिसिस होईल. 7 नोव्हेंबरला तुम्ही 2018चा पेपर करणार. असं करत करत जर आपण गेलो तर बघा 2006ला आपण 2017चा पेपर घेतला, 2018, 19, 20, 21, 22 आणि 2023. ठीक आहे, म्हणजे 12 नोव्हेंबरला तुमचं काय होतं आहे, सगळे पेपर कंप्लीट होत आहे. 2023चा पूर्वचा पेपरचं तुमचं ॲनालिसिस कंप्लीट होतं आहे. ठीक आहे, मग 12 नोव्हेंबरला काय होऊन जातं, तुम्हाला कळून जातं की तुमचे जे काही टॉपिक आहेत ते कोणते टॉपिक वीक आहेत आणि कोणते टॉपिक स्ट्रॉंग आहेत हे तुम्हाला कळणार. आता आपण जे 3 गट पाडले होते, फर्स्ट, सेकंड आणि 3, पहिल्या याच्यामध्ये सामान्य विज्ञान होतं, दुसऱ्या याच्यामध्ये आपण
पॉलिटी, जॉग्राफी आणि पर्यावरण होतं आणि बाकीचे उरलेले ते तिसऱ्या गटामध्ये आपण टाकले होते. तुम्ही वीक पॉईंट बघा, तुमचं स्ट्रॉंग पॉईंट बघा, ते इथे लिहा किंवा तुम्हाला ते कळून जाईल की तुमचे वीक पॉईंट कोणते आणि स्ट्रॉंग पॉईंट कोणते. आणि मग ते तुमचे एकदा डिसाईड झाले की मग 13 नोव्हेंबरपासून तुम्ही काय करायचं, प्रत्येक सब्जेक्टला म्हणजे प्रत्येक टॉपिकला, समजा एक टॉपिक आहे त्याला तुम्ही 5 दिवस द्या. म्हणजे तुमचे 6 टॉपिक आहेत तर 5 × 30 दिवस तुम्ही द्यायचे आहेत. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला, प्रत्येक टॉपिकला तुम्हाला 5 दिवस द्यायचे. असे तुम्ही जर 6 टॉपिक असल्यावर तुम्हाला 30 दिवस लागतील. म्हणजे 13 नोव्हेंबरपासून तुम्ही रीडिंग चालू करायची, प्रॉपर रीडिंग चालू करायची. जे आपण आधी बुकलिस्ट सांगितलेलं आहे त्या बुकलिस्टला रेफर करायचं. फर्स्ट लाईनपासून शेवटच्या लाईनपर्यंत फक्त रीडिंगवर लक्ष द्यायचं. रीडिंग हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे सध्या. तर तुम्ही 13 नोव्हेंबरपासून तर 13 डिसेंबरपर्यंत तुमचं काय असणार आहे, रीडिंग असणार आहे. इथे जेव्हा तुमच्या सगळ्या टॉपिकची रीडिंग होऊन जाते मग त्याच्यानंतर तुम्हाला काय कळतं की हां मला रीडिंग झालेली आहे, आता मला हे समजलेलं आहे, हे नाही समजलेलं आहे. मग याच्यानंतरची जी स्टेज असणार आहे 14 डिसेंबरपासून, तर तेव्हापासून मग तुम्ही काय करायचं, प्रॅक्टिस करायची. कशाची प्रॅक्टिस करणार तुम्ही, MCQची आणि पेपरची प्रॅक्टिस तुम्ही चालू करणार. कारण की जोपर्यंत तुम्हाला MCQची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुम्ही पेपरमध्ये पासच होऊ शकत नाही. तुम्हाला जे 4 ऑप्शन, तो प्रश्न, ते वाचण्याची सवय लागली पाहिजे आणि प्रश्न वाचताना लॉजिक तुमचं डेव्हलप झालं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला 100% प्रॅक्टिसची गरज आहे. तर 14 डिसेंबरपासून मग तुम्ही प्रॅक्टिस सुरू करायचं आणि प्रॅक्टिसच्या सोबत तुमचं रिव्हिजन चालू राहणार. दररोजचं तुमचं रिव्हिजन हे कंटिन्यू राहणार. आणि दर रविवारी तुम्ही काय करू शकता, CSATचा अभ्यास करू शकता. कारण की तुम्ही CSATसाठी जास्त वेळ देणं मला तरी अपेक्षित नाही वाटत आहे. तुम्ही दर रविवारी जरी केलं, उद्यापासून दर रविवारी जर तुम्ही काही पॅसेज सॉल्व केले, काही रिझनिंगचे टॉपिक बघितले, काही मॅथचे टॉपिक बघितले तरी तुमचं ते कवर होऊ शकतं. तर हे अशा पद्धतीने मग 14 डिसेंबरपासून पुढे तुमचं रिव्हिजन असणार आहे आणि प्रॅक्टिस असणार आहे. म्हणजे पूर्ण तो तुमचा जानेवारी जो महिना आहे तो तुमचा सगळा प्रॅक्टिसमध्ये जाईल. नवीन पेपर तुम्ही टाईम लावून सॉल्व करू शकता आणि त्याचबरोबरीने तुमचं रिव्हिजनवर तुमचा हा पूर्ण महिना जाईल. आणि मग नंतर जेव्हा तुमचा फेब्रुवारीमध्ये कुठेतरी पेपर असेल, समजा आपण असं कन्सिडर करू की 17 फेब्रुवारीला तुमचा पेपर आहे, तर मग 1 फेब्रुवारीपासून तर 16 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही काय करणार, दररोज एक छान पद्धतीने रिव्हिजन करायची. फायनल रिव्हिजन आपण त्याला म्हणतो. आणि डोकं एकदम शांत ठेवायचं आणि पेपरला जायचं. बस ही सिम्पल आणि स्वीट स्ट्रॅटर्जी आहे. बघा, तुम्हाला पटली असेल तर तुम्ही ॲक्सेप्ट करा, नाही तर तुम्ही तुमचा प्लॅनही तुम्ही स्वतः बनवू शकतात. पण हे माझ्या अँगलने मी एक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि एक विद्यार्थी या नात्याने तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न होता. आता जसं की तुमचं प्रीचा पेपर झाला की त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत आहेच मेन्सची तयारी करण्यासाठी. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर हे पटलं असेल तर नक्की व्हिडिओला तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांनाही तुम्ही शेअर करू शकता आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.